नमस्कार मित्रांनो. HCL टेक्नॉलॉजीज ही अतिशय मोठी भारतीय IT कंपनी. त्याच्यामध्ये जर तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळाली, विशेषतः 12वी झाल्यानंतर लगेच ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायच्या आधी, आणि या संधीमुळे जर तुम्हाला IT क्षेत्रामध्ये जवळजवळ ॲश्युअर जॉब मिळत असेल, HCL टेक्नॉलॉजीमध्ये शिकण्याची संधी पण मिळत असेल, तर याच्यासारखी संधी असू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, HCL टेक्नॉलॉजी ही भारतातली अतिशय मोठी अशी कंपनी आहे, अवाढव्य कंपनी आहे बेसिकली. त्यांचा जो रेव्हेन्यू होता तो 2024 मध्ये 1,11,408 करोड्स होता, आणि नेट इन्कम हा 16,565 करोड्स होता, आणि जवळजवळ 2,27,000 एम्प्लॉईज त्यांच्याकडे आहेत. तर अशा कंपनीमध्ये जर तुम्हाला संधी मिळाली तर किती बरं होईल, नाही का? त्यांनी यासाठी 12वी, बेसिकली प्रत्येक IT कंपनी, कोणती IT कंपनी ग्रॅज्युएटसाठी, डिप्लोमासाठी वेगवेगळ्या जॉब्स ओपन करत असते. त्याचबरोबर 12वी मधल्या मुलांना ग्रूम करण्यासाठी, 12वी असलेल्या पुढच्या वर्षी त्यांना ट्रेनिंग देऊन इंडस्ट्री रेडी करण्यासाठी HCL ने अतिशय उत्कृष्ट अशी एक भन्नाट आयडिया त्यांनी लावलेली आहे. हे बघा, फाइंड युअर बेस्ट पाथ. हायस्कूल ग्रॅज्युएट्स, कॉलेज ग्रॅज्युएट्स, एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स, रिटर्नशिप, या चारही वेगळ्या गोष्टी आहेत, आणि त्या आपण नंतर बघणार आहोत. HCL ग्रॅज्युएटमध्ये हायस्कूल ग्रॅज्युएट्स यावर क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो. HCL's अर्ली करिअर प्रोग्राम, म्हणजे याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे बेसिकली, की तुम्ही जर 12वी करत असाल, तुम्हाला फुल टाइम टेक्नॉलॉजी करिअर विथ रॉक सॉलिड फाउंडेशन करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर फायनान्शियल इंडिपेंडन्स आफ्टर 12th क्लास, आणि अपॉर्च्युनिटी टू अर्न डिग्री फ्रॉम लिडिंग इन्स्टिट्यूट्स व्हाईल वर्किंग. म्हणजे सोन्याहून पिवळा असा प्रकार दिसतो एकंदरीत. याच्याबद्दल आपण थोडी जास्त माहिती जाणून घेऊया. याचा अर्थ काय हे जेव्हा आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हे पहा, त्यांनी हे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. त्यांनी इकडे दिलेले आहेत. HCL टेक बी नाव त्याचं आहे, या प्रोग्रामचं नाव HCL टेक बी असं आहे. त्याचा अर्थ काय होतो ते आपण जाणून घेऊया. टेक बी प्रोग्राम 12वी झालेल्या मुलांसाठी 6+ जास्त कंट्रीजमध्ये आणि 20 पेक्षा जास्त जॉब रोल्स याच्यामध्ये असतात. वेकन्सी नंबर्स वेगळा असतो, जॉब रोल वेगळा असतो. प्रोग्राम ड्युरेशन जे आहे ते 12 महिन्याचं आहे. तुम्हाला स्टायपेंड जो मिळणार आहे तो 10,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे. स्टार्टिंग सॅलरी तुमची असेल 1.96 लाख ते 2.20 लाख वार्षिक, आणि हायर एज्युकेशन तुम्हाला हे सगळं काम करत असताना बिट्स पिलानी, IIT, कोट्टायम, शास्त्रा युनिव्हर्सिटी, MIT युनिव्हर्सिटी ऑनलाईन, आणि KL युनिव्हर्सिटी, अशा युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला हायर एज्युकेशन घेण्याची संधी मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी टू गेट अ फुल टाइम जॉब, टेक जॉब ॲट HCL टेक्नॉलॉजी, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे याची जास्त माहिती आपण जर बघायची म्हणाल आपण, मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया 10वीच्या मार्कांचा जो आहे तो महाराष्ट्रासाठी 60% आहे. हे त्यांनी राज्यावाईज केलेलं आहे. CBSE, ISC, ओरिसा, कर्नाटक 70%, आणि बाकीच्या राज्याच्या त्यांनी दिलेले आहेत. प्रोग्रामची फी 1,40,000 आहे, आणि स्टार्टिंग सॅलरी जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे 2,20,000 असणार आहे वार्षिक. तर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स, मॅथमॅटिक्स आणि बिझनेस मॅथमॅटिक्स मॅन्डेटरी असणार आहेत. 60% मार्क्स मिनिमम असले पाहिजेत, आणि इंडियन रेसिडेंट असला पाहिजे. त्यांनी 10वी-12वीचं बोर्ड जे आहे ते 23, 24 आणि 25, या 23-24 मध्ये पास आउट केलेला असावं, किंवा 25 मध्ये तो अपिअर होत असलेला असावा. तुमच्याकडे जर 2 मार्कशीट असतील, ओरिजिनल आणि इम्प्रुव्हमेंट, तर त्याच्यामधले जे लेटेस्ट मार्क्स आहेत तेच तुम्हाला ग्राह्य धरले जातील. HCL टेक बी ही HCL TSS ची जी संस्था आहे, ट्रेनिंग अँड स्टाफिंग सर्व्हिसेस, ही जी HCL टेक्नॉलॉजी सबसिडियरी आहे, त्यांच्यामध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि यांनी सर्टिफाय केलेला कोर्स आहे. ऍप्लिकंट्स विथ 80% अँड अबोव्ह IIT JEE 2023 मध्ये ज्या लोकांना 80% पेक्षा जास्त मिळाले असेल त्यांना HCL CAT ही एक्झाम द्यायची गरज नाहीये. त्याचप्रमाणे IIT JEE 2023 आणि 24 मध्ये जे एलिजिबल असतील 80% वर, त्यांना पण ते टेक बी सिलेक्शन प्रोसेससाठी ग्राह्य पात्र राहतील. CTC हा मिनिमम वेज जे स्टेट्स आहे त्यानुसार होईल. त्यानंतर जॉब डिटेल्स बघा. आपण सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ ट्रेनिंग, तुम्ही एक फुल टाइम असोसिएट किंवा IT सर्व्हिस प्रोफेशनल म्हणून काम सुरू कराल. 1.96 ते 2.20 लाखाचे पगार असेल, आणि हे सगळे याच्यामध्ये HCL हेल्थकेअर बेनिफिट्स, तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स, फॅमिली इन्शुरन्स, रुटीन हेल्थ चेकअप्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे मिळतीलच. याची प्रोसेस जी आहे, तुम्ही रजिस्टर केल्यानंतर HCL CAT जी एक्झाम आहे, बेसिक करिअर ॲप्टिट्यूड टेस्ट कन्सिस्टिंग ऑफ
क्वांटिटेटिव्ह आणि लॉजिकल रिझनिंग तुम्हाला द्यावे लागेल. त्यानंतर तुमचा HR इंटरव्ह्यू आणि एसे ग्रेडिंग होईल तुमचे कम्युनिकेशन लक्षात घेण्यासाठी. आणि त्यानंतर पर्सेंट टेस्ट टू चेक लँग्वेज स्किल्स इन्क्लुडिंग स्पोकन इंग्लिश तुमचे होईल. त्यानंतर मग तुमचं त्यानंतर पुढे तुम्हाला ऑनबोर्डिंग केलं जाईल. क्लासरूम ट्रेनिंग जे आहे पहिल्या 13 महिन्याचं, ते पहिल्या 1 वर्षाचं जे हा जो पिरियड आहे जॉबचा, हा जो ड्युरेशन आहे, प्रोग्राम ड्युरेशन 12 महिन्याचा, त्याच्यामध्ये क्लासरूम ट्रेनिंग जे असेल ते 6 ते 9 महिने असेल. आणि त्यानंतर मग तुम्हाला त्या ट्रेनिंगवर आधारित पुढचे प्रोजेक्ट्स वगैरे करायला चान्स दिला जाईल. असं याचा अर्थ आहे बेसिकली. ही अतिशय उत्कृष्ट संधी असं म्हणता येईल आपल्याला. रजिस्टर करण्यासाठी इकडे जा, रजिस्टर, लॉग इन, इंटरनेम, हे सगळे डिटेल्स दिल्यानंतर करिअर प्रोग्रामचे तुम्हाला पार्टिसिपेट करता येईल. फुल टाइम ह्याचे जे फायदे तुम्हाला इथे परत सांगितलेले आहेत, करिअर रोल्स वगैरे, परत इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आपण पाहिले, सिलेक्शन टेस्ट आपण पाहिली. आणि त्यानंतर मग इकडे हे रजिस्टर करण्याचा ही जी संधी आहे, रजिस्टर करा आणि तुम्हाला या संधीचा अवश्य फायदा उचलता येईल. एकदा तुम्ही तिकडे एनरोल केल्यानंतर 1 वर्षानंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडाल, एकदा तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला ऍब्सॉर्ब केलं जाईल HCL टेक्नॉलॉजी सारख्या मोठ्या कंपनीमध्ये. जॉब ॲश्युरन्स या अपॉर्च्युनिटीमध्ये आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे 12वीनंतर तुमचं करिअर लगेच सुरू करण्याची मोलाची संधी तुम्हाला मिळते. याचा अवश्य फायदा घ्या. कारण जेव्हा तुम्ही 12वी करून स्टायपेंड मिळायला लागेल आणि 1 वर्षानंतर तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर HCL टेकबी म्हणून त्यानंतर तुम्ही डायरेक्ट रिक्रूट व्हाल. त्याचबरोबर तुमचं अकॅडमिक एज्युकेशन जे आहे ते पण चालूच राहील. हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम जो आहे, असाच प्रकार आहे कमवा आणि शिका योजना रयत शिक्षण संस्थेची, तसाच प्रकार आहे हा. त्याचा अवश्य फायदा घ्या, तुम्हाला नक्की फायदा होईल. धन्यवाद.